रसिक हो, यानंतर एक कथा सादर होणार आहे। कथा अशी आहे की ही कथा इसवी सन 1400 या शतकातली असून एका नगरामध्ये श्रिया व चांगुणा नावाचे दाम्पत्य राज्य करीत होते आणि या दाम्पत्याची शिवभक्ती ही अपार होती। याची खात्री करण्यासाठी व त्यांची परीक्षा घेण्यासाठी श्री शंभू महादेव या धरणीवर येतात आणि रूप घेऊन त्या चांगुणीकडे अशी काही मागणी करतात की त्या चांगुणीला कोड्यात टाकून आपली सत्व हरण्याचं भय दाखवून त्या चांगुणीकडून आपली भक्ती पाहण्यासाठी शंभू महादेव या धरणीवर येऊन तिची भक्ती पाहण्यासाठी येतात। लक्ष असू द्या, चिलिया बाळाची कथा सादर करत आहोत। तत्पूर्वी प्रथम आम्ही सादर करतोय, काय जर चूक भूल झाली तर मोठ्या मनाने माफ करा अशी इच्छा व्यक्त करतो आणि कथेला सुरुवात करतो। मनी धमुनी भक्ती द्याच पूजा कमुनी हे उपवास। मनी धमुनी भक्ती द्याच पूजा कमुनी हे उपवास। शंभू नाम स्मरणास श्रेयाळ चांगुणा राज्य करती त्या नगरात। श्रेयाळ चांगुणा राज्य करती त्या नगरात। मनी धरुनी भक्ती द्याच पूजा करुनी हे उपवास। मनी धरुनी भक्ती द्याच पूजा करुनी हे उपवास। शंभू नाम स्मरणास श्रेयाळ चांगुणा राज्य करती त्या नगरात।
तुझ्या
जपनाम कमी बाळ धनाने जगा जपनाम कमी बाळ धनाने जगा सत्वाची सत्व परीक्षा आली नशिबाला सत्वाची सत्व परीक्षा आली नशिबाला जपनाम करी बाळ
रसिक हो, या कथेचा हा पहिलाच प्रयोग आहे. जर आवडला असेल तर मनापासून टाळ्या वाजवा. धन्यवाद रसिक हो. आता असं वाटायला लागलंय की कथा कुठेतरी सार्थकी लागली. ठीक आहे. वैभव कदमकर सांगत होते की आम्हाला तुमच्या एका गाण्यावरती नाचायचं आहे. 2 वर्ष काय त्यांची इच्छा पूर्तता करता आली नाही, पण या वर्षी नक्कीच त्याची पूर्तता करतोय. सर्वांनी रंगमंचावर यायचंय. तुमच्यासाठी खास हे गाणं सादर करतोय. लक्ष असू द्या. नव्या रूपाची तू नवलाई, एकच अवतार आई. नव्या रूपाची तू नवलाई, एकच अवतार आई. धाव घे ग जानाई. धाव घे ग जानाई. धाव घे ग जानाई. नव्या रूपाची तो नवलाई, एकच अवतार आई. नव्या रूपाची तो नवलाई, एकच अवतार आई. धाव घे ग जानाई. धाव घे ग जानाई. धाव घे ग जानाई. हे नव्या रूपाची तू नवलाई,
951 रुपयाचा बक्षीस मिळालेला आहे. या बक्षिसानंतर श्री वागदे नृत्य मंडळ सदस्यांना सांगणार आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. रसिक हो झालेली सेवा तुम्हा रसिकांच्या चरणी, धावजी जाणाई जाग माता यांच्या चरणी